नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची तारीख जवळ येऊन सुद्धा तुम्ही केवायसी केली नसेल तर जाणून घ्या ए टू झेड माहिती। तुम्हाला कशी केवायसी करायची आहे आणि केवायसी न केल्याने तुम्हाला काय नुकसान होणार आहे, संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठी घोषणा केली आहे। जून महिन्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, त्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे। तुम्हाला केवायसी करून घ्या, जाणून घ्या ए टू झेड प्रोसेस। केवायसी साठी तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबद्दल मोठी घोषणा केली। 2 लाखांच्या वर कर्ज असेल तर अधिकची रक्कम भरून 2 लाखाच्या कर्जमाफीचा फायदा घेता येऊ शकतो। पण कर्जमाफीसाठी सर्वात अगोदर केवायसी करणे आवश्यक आहे। यासाठी तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक ठरेल। भविष्यातील कृषी संबंधित सर्व सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक ॲपवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे। ॲग्रीस्टॅक ॲप रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना PM किसान योजनेपासून इतर योजनांचा लाभ मिळेल। अनेक जिल्ह्यात त्यासाठी शिबिर आणि नोंदणी सुद्धा सुरू आहे। शेतकऱ्यांची अचूक माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी या ॲग्रीस्टॅक ॲपवर नोंदणी केली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे। ॲग्रीस्टॅक ॲपवर विविध पद्धतीने नोंदणी करावी लागेल। यामध्ये शेतकऱ्यांचे त्यांचे नाव, शेतजमीन, प्रकार यांची माहिती द्यावी लागेल। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभही शेतकऱ्यांना मिळेल, पण अगोदर ही डिजिटल नोंदणी करणे आवश्यक आहे। ॲग्रीस्टॅक ॲपवर विविध कृषी योजना, अनुदान आणि कर्जमाफीसाठी डिजिटल डेटाबेस जतन केला जात आहे। या ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती नोंदवली जाईल। अनेक शेतकऱ्यांनी अजून नोंदणी न केल्याने त्यांच्या कर्जमाफीला लाभ मिळणे अवघड होईल। शेतकऱ्यांसाठी जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन CSC सेंटरवर जाऊन आधार प्रमाणीकरण KYC करणे गरजेचे आहे। आधार कार्ड प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँकेचे पासबुक, आधार कार्ड सोबत न्यावे। मोबाईल क्रमांकही नोंदवावा। या केंद्रावर शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे घेऊन अथवा OTP द्वारे आधार पडताळा केला जातो। त्याचा फायदा कर्जमाफीसाठी होईल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एक बोनस दिला आहे। अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। पीक कर्ज दिलेल्या सर्व बँकातील 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे। शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल आणि यामुळे तुम्हाला KYC रजिस्ट्रेशन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्ही जर आतापर्यंत KYC केली नसेल तर नक्की KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल। अन्यथा तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहू शकता। म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।